राम राम मंडळी, परत एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की आय डी कशी क्रिएशन करायची. आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की डिजिटल स्वरूपात सातबारा कसा डाउनलोड करायचा. आय डी तयार झालेली आहे, तर वरती आणखी एक रकाना आहे आणि खाली असे तुम्हाला जे टिंबे दिसत आहे ते पासवर्ड आहे. तर आता आपल्याला सर्वात प्रथम इथे कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. आय डी आणि पासवर्ड टाकलेला आहे आपण. इथे मी कॅप्चा टाकत आहे आणि इथे लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्या पुढे लॉग इन केल्यानंतर आपल्या पुढे एक असा इंटरफेस तयार होतो. तर या ठिकाणी आपल्याला सर्वात इथे दिलेला आहे जिल्हा, डिस्ट्रिक्ट. तर सर्वात प्रथम तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे. आता माझा जिल्हा बुलढाणा जिल्हा आहे, त्यामुळे मी बुलढाणा निवडत आहे. त्यानंतर इथे तालुका आहे, तालुका निवडायचा आहे. तर मी साधारणपणे जो तालुका आहे तो तालुका निवडत आहे. त्यानंतर व्हिलेज, इथे व्हिलेजही निवडू शकता. तुम्ही ज्या गावात राहत असाल, ज्या भागात राहत असाल, तो भाग या ठिकाणी निवडायचा आहे. असं काही नाही, कोणचंही काही निवडला तरी चालेल. आपण इथे खामगाव घेतला आहे. आता हे खामगाव जिल्ह्यात भरपूर गाव आहेत. या ठिकाणी मी शेगाव हे गाव निवडतोय, तालुका निवडतोय. त्यानंतर एखादा इथलं आपण गाव निवडू, शेगाव भाग 1. आणि इथे सर्वे नंबर किंवा गट नंबर हे आपल्याला माहीतच असेल. तो गट नंबर, सर्वे नंबर तुमचा जो काही असेल, 12, 2 अंकी, 1 अंकी, 13, 14 असा काही टाकू शकता. त्यानंतर आता या इथे असं लिहून येत आहे कारण की मी हा नंबर चुकीचा टाकलेला आहे. त्यानंतर आणखी आपल्याला खाली गट नंबर म्हणजे सर्वे नंबर, तुमचा जो सर्वे नंबर असेल तो सिलेक्ट करायचा आहे. आता मी वरती चुकीचे आकडे दाबल्यामुळे खाली दाखवत नाही आहे. तर तुम्ही व्यवस्थितपणे बरोबर आपला जो नंबर आहे तो नंबर टाकायचा आहे, खाली नंबर दिसून जाईल. आता या ठिकाणी पीक पाहणी केलेला शेवटचा 3 वर्षाचा डाटा इथे ॲटोमॅटिकली क्लिक ठेवायचा आहे. तुम्हाला ज्या वर्षाचा डाटा पाहिजे असेल त्या डाटावर तुम्ही क्लिक करू शकता, पण शक्यतो हे ॲटोमॅटिकली असतं, ते ॲटोमॅटिकली इथेच ठेवायचं आहे. त्यानंतर इथे अवेलेबल बॅलन्स माझा 0 दाखवत आहे. यात तुम्हाला बॅलन्स टाकल्यावर डिजिटल स्वरूपात सातबारा मिळेल. बॅलन्स शिवाय काम होणार नाही, पैसे दिले तरच काम होत आहे. तर इथे रिचार्ज अकाउंट म्हणून एक ऑप्शन येते, इथं तुम्हाला दिसत असेल हिरव्या बॉक्समध्ये रिचार्ज अकाउंट. तिथे रिचार्ज करू शकतात. तर रिचार्ज करायची स्टेपही तुम्हाला समजली नसेल तर त्याच्यावरही व्हिडिओ बनवू. त्यानंतर इथे एक ऑप्शन येतं मित्र, रिसेटच्या थोडं पुढं डाउनलोड ऑप्शन येतं, डाउनलोड. इथे डाउनलोड करायचं आहे. आपला सातबारा डिजिटल स्वरूपात डाउनलोड होऊन जाईल. तर अशा प्रकारे आपण डिजिटल स्वरूपात सातबारा कसा काढायचा आहे हे या व्हिडिओमध्ये बघितलं. आय डी कशी क्रिएशन करायची याच्या अगोदरच्या व्हिडिओत आपण बघितलेला आहे. धन्यवाद.